सर्वांना विनंती आहे, कृपया विनाकारण गर्दी करू नका. गेट नंबर 5 आणि 6 उत्तर करायचं आहे. एक आह भरी होगी, हमने ना सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी. हर वक्त यही है गम, उस वक्त कहां थे हम, कहा तुम चले गए, चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहां तुम चले गए. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुप्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांनी लिहिलेल्या ओळी किती समर्पक आहेत बघा. आज नुसतं महाराष्ट्र राज्य नाही तर संपूर्ण देश हळहळतोय. काही माणसं ही सातत्यानं आपल्या आजूबाजूला अशा पद्धतीनं असतात की ती कधीच आपण जवळून पाहिलेली नसतात, कधीच आपण त्यांच्याशी बोललेलो नसतो, कधीच आपण त्यांना अनुभवलेलं नसतं, पण तरी सुद्धा ती माणसं खूप जवळची वाटतात, आपली वाटतात. त्यातलंच एक व्यक्तिमत्व होतं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार. टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून जेवढे अजितदादा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले होते तेवढे अजितदादा अनेकांनी अनुभवले, अनेकांनी पाहिले. मात्र राजकारणात सक्रिय असणारे पदाधिकारी, कार्यकर्ते, मग ते राष्ट्रवादीचे असतील किंवा अन्य कोणत्याही पक्षाचे असतील, या सगळ्यांनी अजितदादांना जवळून अनुभवलं. अजितदादांमधला माणूस त्यांनी पाहिला. आणि आज असं एक व्यक्तिमत्व जे आपलं ऐकतं, उच्चपदस्थ असून सुद्धा आपल्याला महत्त्व देतं, आपल्या अडीअडचणी, आपल्या समस्या जाणून घेतं, समजावून घेतं, ते व्यक्तिमत्व आज आपल्यातून असं अचानक निघून जातं की ते कधी परत येणार नाही, परत दिसणार नाही, कधी अनुभवता येणार नाही. आपल्या समस्या, अडचणी त्यांना कधी सांगता येणार नाहीत. एवढ्या लांब हे व्यक्तिमत्व निघून जातं आणि हा काळाचा आघात होतो. हा आघात सहनशक्तीच्या देखील पलीकडचा असतो. आज अजित पवारांना अखेरचा निरोप देताना या भावना या नुसत्या पवार कुटुंबाच्या नाहीयेत, या भावना तमाम महाराष्ट्राच्या आहेत. गेली जवळजवळ 40-50 दशकं महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेले अजित पवार आज अचानक एका अपघातामध्ये निघून जातात आणि कधीही भरून न निघणारी एक पोकळी निर्माण होते जी प्रत्येक माणसाला हलवून टाकते. आज बारामतीमधल्या काठेवाडीमध्ये जमलेली ही जी सगळी मंडळी आहे ते कोणी अजित पवारांचे नातेवाईक नाहीये. त्याच्याही पलीकडे जाऊन अजित पवार अनुभवलेली ही सगळी माणसं आहेत. आज हजारोंच्या संख्येनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ही मंडळी थेट काटेवाडीत पोहोचलेत आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देण्याकरता. खरं ही अगदी दुश्मनावरही येऊ नये अशी अत्यंत वाईट वेळ आज आलीये आणि ती सोसण्याची, सहन करण्याची ताकद प्रत्येक जण मिळवण्याचा प्रयत्न करतोय. अनेकांना भावनावेग आवरत नाहीये, अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटलाय. आज आपण कालपासून पाहतो आहोत अनेक नेते, अनेक पदाधिकारी, अनेक उच्चपदस्थ लोक ज्यांना आपण सातत्यानं मोठी पदं अनुभवताना, विचार त्यांचे ऐकताना, बोलताना आपण पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. अशी मंडळी सुद्धा भावनावेग आवरू शकत नाहीयेत. एवढा मोठा हा आघात आहे आणि आघात सहन करण्याची ताकद परमेश्वराकडून मागण्याचा हे सगळेजण प्रयत्न करतात. अजित पवारांचा अखेरचा प्रवास
सुरू झालाय. खर तर अशा एका वळणावर अजित पवार आता होते की राजकारणातल्या उच्चपदी जाण्याकरता म्हणून त्यांचा प्रवास सुरू होता. सातत्यानं धडपड त्यांची दिसत होती. त्यांचे सहकारी असलेले सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा हतबल झालेले आपण पाहिलेत. असा हा एक वाईट प्रसंग जो वैर्यावरही येऊ नये अशी एक वेळ महाराष्ट्राच्या राजकारणात आलेली आपल्याला पाहायला मिळते. बारामतीवर तर आसमानी संकट आहे. बारामतीतल्या प्रत्येक घरामध्ये म्हणजे मला वाटत नाही की कालपासून चूल सुद्धा पेटली असेल. बारामती, पिंपरी चिंचवड, पुणे हा जर सगळा परिसर आपण बघितला तर अजित पवारांच्या नावाची छाप या संपूर्ण परिसरावरती आपल्याला निश्चितपणानं आढळून येते. अनेक गल्ल्या, अनेक चौक, अनेक ठिकाणी अजितदादांच्या श्रद्धांजलीचे बॅनर्स फळकत आहेत, फलक त्या ठिकाणी लागलेले आहेत आणि प्रत्येक जण आपल्या परीनं दादांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न करतोय. 30-40 वर्षामध्ये दादांनी काय कमवलं हे जर पाहायचं असेल तर आत्ता काटेवाडीमध्ये उपस्थित असणारी जी माणसं आहेत, बारामतीमधले जे स्थानिक नागरिक आहेत, राजकारणात असणारे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, मंत्री आहेत, नेते आहेत, हे सगळे जण आत्ता अनुभवत आहेत दादांनी गेल्या 30-40-50 वर्षामध्ये काय कमवलं. आजचा हा क्षण खरं तर आयुष्यामध्ये येऊच नये अशी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असेल. काल एक छान समाज माध्यमावरती वाचताना पाहिलं की दादा कुठून तरी येतील आणि म्हणतील, अरे आम्ही इकडे होतो, आमचं विमान चुकलं, आम्ही त्या विमानातच नव्हतो, असं काहीतरी स्टेटमेंट दादांचं येईल. अचानक कुठल्या तरी प्रसारमाध्यमाच्या कॅमेऱ्यासमोर दादा येतील आणि हे म्हणतील. अशा पद्धतीच्या भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. आणि त्यामुळे आज ही सगळी मंडळी काटेवाडीच्या दिशेनं प्रवास करतायत, काटेवाडीमध्ये येऊन पोहोचलेले आहेत. पवार कुटुंबावर तर हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे सुद्धा आता या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये उपस्थित आहेत. असं एक व्यक्तिमत्व शरद पवारांच्या जवळचं, जे एकीकडे रक्ताचं नातं, स्वतःचा पुतण्या आणि दुसरीकडे शिष्य राजकारणातला. शरद पवारांना नुसत्या राज्यामध्येच नाही तर संपूर्ण देशाच्या राजकारणामध्ये एक वेगळं स्थान आहे. त्यांच्या नावाला एक वेगळं स्थान आहे. आणि आपल्या तालमीत वाढलेला आपला शिष्य आपल्या डोळ्यादेखत आज निघून जातो आणि त्यानंतर एवढ्या सगळ्या आघातांनी, शारीरिक व्याधींनी ग्रस्त असताना सुद्धा ते ताकद मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण नियतीपुढे सगळेच हतबल असतात. तसं काहीसं आज बारामतीत घडत असल्याचं आपण पाहतोय. अजित पवारांचं पार्थिव आता अंत्यविधी करता विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये आणलं जात आहे. अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. काटेवाडीतल्या त्यांच्या निवासस्थानावरून त्यांचा पुढचा प्रवास सुरू होतोय. त्यांची दोन्ही मुलं पार्थ आणि जय हे सुद्धा कालपासूनच अजित पवारांच्या पार्थिवासोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजित पवारांची बहीण खासदार सुप्रिया सुळे या संपूर्ण
अंत्यविधीच्या कार्यक्रमावरती लक्ष ठेवून आहेत राज्यातले अनेक नेते, अनेक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कोणताही पक्ष किंवा अशी कोणतीही बंधनं न बाळगता आज काटेवाडीमध्ये आणि बारामतीमध्ये येऊन पोचलेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील काटेवाडीमध्ये आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा काटेवाडीमध्ये येऊन पोहोचले. केवळ अतर्क्य, केवळ अनपेक्षित अशा पद्धतीची ही घटना काल घडली आणि आजही अनेकांच्या अशा प्रतिक्रिया आपल्याला ऐकू येत आहेत की हे खोटं असेल. कोणाचाच यावर समोर पाहूनही विश्वास बसत नाहीये अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व आज आपल्या सगळ्यांमधून निघून गेलंय. राजकारणात सक्रिय असताना, राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत असताना अजित पवारांना अशा पद्धतीनं काळानं गाठावं ही घटनाच न पटण्यासारखी आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये अजित पवार व्यस्त होते. त्यांच्या 4 सभा काल बारामतीच्या परिसरामध्ये आयोजित होत्या आणि त्याकरता ते त्या ठिकाणी निघालेले होते. माझे सहकारी विजय चिडे आत्ता माझ्यासोबत आहेत, जे आत्ता काटेवाडीमध्ये आहेत. विजय, खरं तर शब्द सुचत नाही आहेत, काय बोलावं कळत नाही आहे आणि तशाच पद्धतीचा काहीसा अनुभव तुम्ही आत्ता काटेवाडीमध्ये सुद्धा घेताय. आत्ताची त्या ठिकाणची स्थिती काय आहे? काटेवाडी या विजय, आपला आवाज पोहोचत नाहीये. आपण काही तांत्रिक अडचण येते. विजय चिडे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. ते त्या ठिकाणाहून आपल्याला माहिती देतीलच. आपण पंकजा मुंडेंना पाहतोय, त्याही आज काटेवाडीमध्ये पोहोचलेत. दुसरीकडे आपण पाहतोय काटेवाडीतल्या निवासस्थानावरून अजित पवारांचा जे पार्थिव आहे